वैष्णवी आत्महत्या केसमध्ये अजून एक धक्कादायक खुलासा झाला आहे। वैष्णवीला मारहाण करण्यात आलेले वेगवेगळे हत्यारं पोलिसांनी जप्त केले आहेत। या 5ही आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली। सलग 8 दिवस वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाल्याची माहिती पोलीस तपासात आता समोर आली आहे। हगवणे कुटुंबातील सर्व सदस्यांचे बँक अकाउंट गोठवण्यात आले आहेत। तसंच त्यांच्याकडे असणाऱ्या बंदुकीचा परवानाही रद्द करण्यात यावा अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली। निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे वैष्णवीला वारंवार मानसिक त्रास देत असल्याचे देखील समोर आले आहे। निलेश चव्हाण हा आरोपी अद्याप फरार आहे। त्याचा तपास अजून लागलेला नाही आणि त्याने करिश्मा हगवणे व लता हगवणे यांचा फोन देखील त्याच्याकडेच ठेवला आहे। ही घटना घडली तेव्हा निलेश चव्हाणकडे वैष्णवीचं बाळ लगेच सोपवण्यात आलं। म्हणजे या कट कारस्थानामध्ये निलेश देखील सहभागी होता। तो लगेच त्या घरात काय करत होता जिथे माझ्या मुलीचा मृतदेह पडलेला होता। ज्याला बाळाचे नातेवाईक कोण आहेत ते माहिती नाही, अशा व्यक्तीकडे माझ्या नातवाला कसं सोपवण्यात आलं? म्हणजे यांच्या अगोदरच सगळं ठरलेलं। माझ्या मुलीच्या हत्यारांमध्ये निलेश चव्हाण देखील आरोपी असल्याचा आरोप मी आता करत आहे, असे देखील वैष्णवीचे वडील म्हणाले। सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवीवर हगवण्याच्या वकिलांनी अनेक आरोप केले आहेत। या आरोपांना उत्तर देण्यासाठी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी काल पत्रकार परिषद आयोजित केली होती। वकिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आहे। ते ढसाढसा रडले। मी खोटं बोलणार नाही, आम्ही शेतकरी आणि साधी माणसं। आम्ही तुम्हाला सांगितलेला एकही शब्द खोटा नाही। माझ्या मुलीच्या सुखासाठी हगवण्यांनी मागितलं ते सगळं काही मी दिलं। माझ्या मुलीला मारणाऱ्या त्या नंदेचं देखील आम्ही लाड पुरवले आणि आज माझ्याच मुलीच्या चरित्रावर शिंतोडे उडवले जात आहेत। हगवण्याच्या वकिलांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हालाही मुलीबाळी असतील ना। एखाद्याच्या असह्य मुलीवरती असे वाईट आरोप कसे लावू शकतात, जी आता या जगातच नाही। माझी मुलगी तर गेलीच, पण ती मेल्यावर तिच्यावर असले शिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील, पण माझ्या लेकराचं नाव असं खराब करू नका। पुढे वैष्णवीचे वडील म्हणाले, वैष्णवीच्या मोबाईलमधील चॅटबद्दल मला हगवणे कुटुंबाने कुठलीही माहिती दिलेली नाही। माझी वैष्णवी आता जिवंत नाही आणि आता तिच्या चरित्रावर संशय घेण्यात आला आहे। आणि जे म्हणत आहेत ना, आम्ही मोबाईल काढून घेतला, आणि जर मोबाईल काढून घ्यायचाच असता तर मी तिला मोबाईल दिलाच नसता। मी माझ्या मुलीला मोबाईल दिला आहेच, पण तिचा नवरा शशांकलाही 1.5 लाखांचा मोबाईल मी घेऊन दिला, कारण त्याने त्या महागड्या मोबाईलची मागणी केली होती। त्यावेळी वाकड येथील क्रोमा या ठिकाणी शशांक आला होता। फोन करून त्याने माझ्या मुलीला तिथं बोलावून घेतलं। तिथे त्याने वैष्णवीकडे मागणी केली की तुझ्या पप्पांना सांग मला हा मोबाईल हवा आहे, त्यांना मला हा फोन घेऊन द्यायला सांग। तेव्हा मला वैष्णवीनं फोन करून तिथे बोलावून घेतलं। मुलीच्या आनंदासाठी, ती सुखात राहावी यासाठी तो मोबाईल मी शशांकला घेऊन दिला। 18 सप्टेंबर 2024ला मोबाईल घेऊन दिला होता, पण त्या मोबाईलचे हप्ते आजही मी भरतो आहे। या लोकांनी माझ्या मुलीच्या हुंड्यासाठी छळ केला नाही, त्यांनी गाडी मागितली नाही असं त्यांचा वकील बोलतो आहे ना। तर मग मी MG हेक्टर गाडी 50,000 रुपये भरून बुक केली होती, पण या लोकांनी मोठा वाद घातला। फॉर्च्युनर गाडी दिली नाही, मी दुसरी गाडी दिली, तर तिथंच मी ती पेटवून दिली। मी मांडवत लग्नाला उभे राहणार नाही, मी असं करेन, मी तसं करेन अशा धमक्या देऊन त्यांना त्यावेळी आम्हाला ब्लॅकमेल केलं। खूप वादावादी झाली, फॉर्च्युनरच हवी असा हट्ट धरला गेला। माझ्या मुलीचे आधीच 2 स्थळ मोडले होते आणि आता लग्न जमून साखरपुडा होऊन जर त्यांना लग्न केलं नाही तर असाही प्रश्न बापाच्या मनात उपस्थित होतो। परत एकदा माघार घेत त्यांची अट मी मान्य केली। त्यावेळी बुक केलेली गाडी मी रद्द केली, कारण त्यांनी वाद घालून फॉर्च्युनर गाडी मागूनच घेतली। 90 लाखांची गाडी, 1 कोटीच्या गाड्या, जे काही ते लोक सांगत आहेत ते सगळं काही खोटं आहे। त्यांच्याकडे मी दिलेली फॉर्च्युनर ही एकच कार आहे। त्यांच्याकडे जी काही 90 लाखांची गाडी आहे ते जे सांगत आहेत ती चंद्रकांत हुचडे नावाने आहे, कारण हगवणे कुटुंबाकडे कुठलीही दुसरी गाडी नाही। माझ्याकडे कार मागितली, लग्नाला उभं राहणार नाही, लग्नातून निघून जाईन अशा धमक्या देऊन माझ्याकडून सगळा हुंडा घेतला आहे। अधिक महिन्यात जावयाला चांदीचं ताटच पाहिजे असाही हट्ट धरला होता। खरं तर कुणी पितळाचं देतं, कुणी स्टीलचं, पण माझ्या जावयाची मागणी चांदीच्या ताटाची होती। मला काय एकच मुलगी, म्हणून तो पण हट्ट मी पूर्ण केला, असंही अनिल कसपटे म्हणाले।
वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी तिला 5 ते 6 दिवस मारहाण सुरू होती. वेगवेगळ्या हत्यारांनी तिला मारलं जात होतं. 2 कोटी रुपये मागण्यासाठी दबाव टाकला जात होता. वैष्णवी 10 मे रोजी जेव्हा इथे माहेरी आली होती तेव्हा तिने तिच्या आईलाही ही गोष्ट सांगितली होती की तिला मारहाण केली जाते आहे. तिचा त्या घरात मानसिक तसाच शारीरिक छळ होत होता. आम्ही यावर काहीतरी निर्णय घेणार होतो, पण त्यानंतर 11 मे रोजी तिला शशांकचा फोन आला. तिला त्यानं घरी बोलवून घेतलं आणि म्हणूनच तिला जावं लागलं. आणि 16 मे रोजी अशी घटना घडली. म्हणजे ज्या दिवशी बोलवून घेतलं त्या दिवसापासूनच तिला मारहाण सुरू होती आणि माझी मुलगी हा सगळा त्रास सहन करत राहिली. आम्हीही कधी तिला फोन केला तर ती मात्र ते सगळे तिच्या अवतीभोवती असल्यामुळे ती चांगली आहे, आनंदात आहे असंच बोलायची. कारण हे लोक तिला धाक दाखवत, त्यामुळे कसं बोलवून दाखवेल ती तिच्या मनातलं. हे लोकांनी माझ्या मुलीचा जीव घेतला आणि त्यांना त्यांची शिक्षा झालीच पाहिजे. न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हे सगळं बोलत असताना त्या बापाचं काळीज हादरत होतं. मुलीसाठी न्याय मागताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आणि आपण सगळ्यांनी एकत्र उभे राहून आवाज उठवून नक्कीच वैष्णवीला न्याय मिळवून देऊ शकतो. मित्र आणि मैत्रिणींनो, वैष्णवी सोबत जे घडलं ते अतिशय वाईट आहे, धक्कादायक आहे. उद्या आपल्याही मुलींसोबत असं काही घडू शकतं. चेहऱ्यावर जरी हास्य असलं पण त्यामागे लपलेलं दुःख मुली स्वतःहून कधीच सांगत नाहीत. खास करून जेव्हा त्या प्रेमविवाह करतात. आणि इथेच त्या चुकतात. आपल्या मर्जीनं लग्न केलं, घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं, मग आपल्या घरचे आपल्याला मदत करणार नाही असा विचार ह्या मुली करतात. किंवा आपल्याला दुःखात पाहून आपल्या घरच्यांना काळजी वाटेल, आपले घरचे टेन्शन घेतील असा विचार करूनही काही मुली चूप बसतात, शांत बसतात. आणि याचाच फायदा लालची वृत्ती असणारे लोक घेतात, जसे की हगवणे या लोकांनी घेतला. त्यामुळे मुलींनी शांत राहून उपयोग नाही. बोला, आपला आवाज उठवा, अन्यायाविरुद्ध लढा. झालेले आपल्या लेकरांसाठी लढा. आणि चारित्र्यावर आरोप लावताय म्हणून काय झालं? प्रत्येक वेळी आपण ज्याच्यासोबत मोबाईलवर व्हॉट्सअप मार्फत बोलत असतो तो आपला प्रियकरच असू शकतो असं नसतं. कधी कधी जवळचे मित्रही तयार होत असतात. परंतु तुमच्या मित्रावर आणि तुमच्यावर संशय घेणाऱ्या नवऱ्याला तिथेच उत्तर द्यायला शिका. सोडून द्या अशा नालायक विचार करणाऱ्या लोकांना. तुमचे घरचे नक्कीच तुमची मदत करून योग्य त्या साथीदारासोबत तुमचं लग्न लावून देतील. कारण आई वडिलांइतकं आपल्यावर प्रेम दुसरं कोणतीही व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळे विश्वास ठेवा त्या आई वडिलांवर, जे तुमचं वाईट होताना कधीच बघू शकणार नाही. बाकी वैष्णवी कसपटेसाठी नक्कीच न्याय देवतेकडे प्रार्थना करा आणि तिला न्याय मिळवून द्या. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्यायचं विसरू नका. तुम्हाला या केसबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.